बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज कुपवाड रोडवरती शॉर्ट सर्किटने मालवाहतूक डंपरला लागली आग। मिरजेतून कुपवाडला जाणाऱ्या रस्त्याकडेला असणाऱ्या पाईप कारखान्याजवळ वेल्डिंग दुकानाच्या समोर MH10Z3454 या मालवाहतूक डंपर ट्रक हा काही कामानिमित्त डंपरला वेल्डिंग करण्यासाठी आला होता। तरी काम चालू करण्याअगोदर 15 मिनिटात डंपर ट्रकच्या पुढच्या ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। ड्रायव्हरला समजताच ड्रायव्हरने तात्काळ आग विझवण्यासाठी आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांना मदतीसाठी बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला, तरी आग विझवता आली नसून तात्काळ ड्रायव्हरने कॉल करून आपल्या मालक श्री अंश श्रीकांत गणे यांना फोन करून हा सर्व प्रकार सांगितल्याने मालकाने अग्निशामक दलाला कॉल करून बोलवण्यास सांगितले। ड्रायव्हरने अग्निशामक दलाला तातडीने कॉल करून घटनेची सर्व माहिती सांगितल्याने तात्काळ अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि आगीवर पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण आणून आग विझवण्यात आली। तर यावेळी अग्निशमन दलातील फायरमॅन संतोष हाके, विक्रम कोरे, ड्रायव्हर जावेद मुश्रीफ यांनी काम पाहिलं। 12 वाजता अशी वर्दी आली की कुपवाड मिरज रोडला सिमेंटच्या कारखान्याजवळ डंपरला आग लागली होती। ताबडतोब घटनास्थळी येऊन आगीवरती पाण्याचा मारा करून संपूर्ण आग विझवली आहे। टीम फायरमध्ये ड्रायव्हर जावेद मुश्रीफ व फायरमॅन विक्रम कोरे होते।